अगदी संध्याकाळी मुलाने मला येऊन सांगितलं, की "मम्मी उद्या ट्राय कलरमध्ये फूड मागितला आहे. 15 ऑगस्टची थीम आहे त्यासाठी आणि त्यासाठी अगदी घरातीलच नैसर्गिक रंग वापरायचे आहेत." तर इथे मी कोणते नैसर्गिक रंग वापरून ही फूड ॲक्टिव्हिटी केली आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा इथे मी 3 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी डाळी ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि 3 तासासाठी भिजत ठेवल्या. 3 तासानंतर अगदी आपल्याला डोश्याला जसं बॅटर लागतं त्याच पद्धतीने मिक्सरच्या साहाय्याने हे छान दळून घेतलं. आता या पिठामध्ये मी फर्मेंट होण्यासाठी जेव्हा आपण मेथी घालतो ते मेथी घालायचे विसरले होते, म्हणून मी इथं गरम पाणी घालून हे पीठ चांगलं दळून घेतलं आहे. गरम पाणी घातल्याने देखील पीठ चांगलं फर्मेंट होतं. हे जर ट्रिक तुम्हाला माहिती नसेल तर एकदा ही सुद्धा ट्रिक वापरून बघा. आता हे 7-8 तासासाठी उष्ण आणि कोरड्या जागी चांगलं झाकून ठेवायचं आहे. आता बरोबर 7 ते 7.5 तासानंतर बघू शकताय पीठ किती चांगल्या प्रकारे फर्मेंट झालेलं आहे आणि पीठ एकदम हलकं सुद्धा वाटत आहे. बघू शकता याच्यामध्ये एकदम स्पॉन्जी असं पीठ झालेलं आहे. आता ट्राय कलर मधल्या तिरंगाच्या रंगामधील जो हिरवा रंग आहे त्यासाठी मी इथे पालक आणि केशरी रंगासाठी छान असं गाजर वापरणार आहे. तर गाजर आणि पालक दोन्ही सुद्धा छान धुवून घेतलं आहे. पहिल्यांदा इथे मी गाजर छान कट करून घेते आणि थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून थोडंसं मऊ होईपर्यंत शिजवून घेते. पालक काय तुम्ही नाही शिजवून घेतलात आणि डायरेक्ट त्याची प्युरी केली तरीही चालेल. आता हे बॅटर आपल्याला 2 ठिकाणी सेपरेट करायचं आहे. पहिल्यांदा मी जे पालक आहे त्याची प्युरी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये काही घातलेलं नाहीये, फक्त पालकची पाने स्वच्छ केलेली आहेत आणि अशी दाटसर अशी पालकची प्युरी तयार करून घेतली आहे. आता ही प्युरी आपल्या डोशाच्या बॅटरमध्ये घालायचं आहे. चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हिरव्या रंगाचं बॅटर आपलं तयार झालं आहे. चला आपण केशरी रंग तयार करू. तर इथे सुद्धा मी दुसऱ्या बाउलमध्ये इडलीचं बॅटर काढून घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी सगळा पल्प जो गाजराचा थंड झालेला गाजर मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं आणि त्या गाजराचा पल्प या पिठामध्ये मिक्स केला आहे. याच्यामध्ये सुद्धा चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि एकत्र छान मिक्स केलं आहे. तर अशा पद्धतीने आपला केशरी रंग आणि हिरवा रंग दोन्ही रंगाचे आपले बॅटर तयार झाले आहेत. लगेचच डोशाचा तवा प्रीहीट करून घेतला आहे. त्याच्यावरती पाण्याचा शिपका मारून तो छान असा डोश्यासाठी सेट करून घेतलेला आहे. थोडंसं तेल सुद्धा त्याच्यावरती टाकलं आहे. पहिला आपला तिरंग्याचा रंग केशरी आहे, तर पहिल्यांदा इथं केशरी रंगाचा डोसा याच्यावरती मी टाकते आणि छान एकसारखा सगळीकडून पसरवून आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी ह्या ऑरेंज कलरसाठी किंवा केशरी रंगासाठी इथे मी गाजर वापरलेला आहे. त्याऐवजी इथे जर शिजवून टोमॅटो वापरला तरी सुद्धा हा ऑरेंज कलर केशरी रंग खूप चांगला येतो. तर अशा पद्धतीने आपला केशरी रंगाचा हा नैसर्गिक रंग असलेला गाजराचा डोसा तयार झालेला आहे. चवीला हा अतिशय उत्तम लागतो, पौष्टिक तर आहेच आणि त्याची चव थोडीशी गाजराप्रमाणे गोडसर सुद्धा लागते. आता हा केशरी रंग झाला आहे, त्याच्या खालोखाल आपला पांढऱ्या रंगाचा सुद्धा डोसा अशाच पद्धतीने काढून घ्यायचा आहे. पांढऱ्या रंगामध्ये काही नाही, फक्त मीठ ऍड केलं आहे आणि एकसारखा हा सुद्धा डोसा एकदम छान असा काढून घ्यायचा आहे. या डोशाच्या बॅटरमध्ये आपण 3 प्रकारच्या डाळी वापरल्या होत्या, त्यामुळे इथे हा डोसा कुरकुरीत होणार नाही, थोडासा मऊसूदच होणार आहे आणि असाही तो मला शाळेत द्यायचा आहे. तिथं जाऊपर्यंत हा किती जरी कुरकुरीत केला तर डोसा हा शेवटी तो मऊच होणार आहे. म्हणून मी हे डोसे मऊच काढत आहे. तर अशा पद्धतीने आपला ह्या पांढऱ्या रंगाचा सुद्धा बघू शकता एकदम खरपूस असा हा डोसा तयार झाला आहे. आणि आता आपल्या तिरंग्याचा तिसरा रंग आणि आपल्या डोशाचा सुद्धा तिसरा रंग म्हणजे हा हिरवा रंग पालक घालून केलेला हा डोसा अतिशय रंग सुरेख दिसतोय. बघू शकता एकसारखा हा रंग अतिशय खुलून दिसतोय. तर हा सुद्धा आपण डोसा चांगला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा खायला तितकाच पौष्टिक आणि नैसर्गिक रंग असलेला हा मुलांसाठी एकदम आरोग्यदायी पौष्टिक असणारा हा पालकचा डोसा. इतर वेळेस तर आपण कधी करत नाही, पण अशा ऍक्टिव्हिटीच्या निमित्तानं हे असे डोसे किंवा असे काही पदार्थ करणे होतात. तर नेहमी सुद्धा असा हा पालक घालून तुम्ही डोसा तयार करू शकता. पालक ऐवजी इथं मेथी किंवा कोथिंबीर अशा हिरव्या भाज्या घालून सुद्धा आपण हिरवा रंग आणू शकतो. तर अशा पद्धतीने हे मी तिन्ही प्रकारचे डोसे तयार करून घेतले आहेत. आणि म्हणूनच मुलांना आवडणारी अशी चव, डोळ्यांना आवडणारे हे असे नैसर्गिक रंग आणि आपल्या देशाच्या तिरंग्याचा सुंदर अभिमान सांगणारे हे रंग, हे सगळं असं मी एका डोशाच्या प्रकारात केलं आहे. आणि मी केलेली अशी तिरंगा ॲक्टिव्हिटी तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. खूप पौष्टिक आहे आणि मुलांना सुद्धा नक्की आवडेल. आणि जाता जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.